नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आता बघा मंडळी, 17 जुलै 2024 या दिवशी आहे देवशयनी एकादशी, ज्यालाच आषाढी एकादशीसुद्धा म्हणतात. तर या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होत असते. आता चातुर्मास म्हणजे काय, तो कधीपासून सुरू होऊन कधीपर्यंत असणार आहे. चातुर्मासामध्ये आपल्याला काही गोष्टी आहेत ज्या चुकूनही आपल्याला या दिवसामध्ये करायच्या नाही आहेत. चातुर्मासामध्ये कुठल्या गोष्टी आहेत ज्या केल्यामुळे आपल्याला इच्छित फलप्राप्ती होत असते. त्याचबरोबर अशी चातुर्मासाचं महत्त्व काय, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, चातुर्मास म्हणजे काय हे आपण पुढे पाहू, पण चातुर्मासाची सुरुवात कधी होणार आहे तर बघा, देवशयनी एकादशी म्हणजे 17 जुलै 2024ला आहे आषाढी एकादशी. तर त्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होत असते आणि हा चातुर्मास हा 4 महिने असतो, म्हणून याला चातुर्मास म्हटलं जातं. तर देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि प्रबोधिनी एकादशी, ज्याला कार्तिकी एकादशी सुद्धा म्हणतात, तर त्या दिवसापर्यंत म्हणजे 4 महिने हा चातुर्मास असतो. पण यावर्षी 12 नोव्हेंबर 2024ला आहे कार्तिकी प्रबोधिनी एकादशी. तर त्या दिवशी नाही तर चातुर्मास संपणार आहे 13 तारखेला, म्हणजे 13 नोव्हेंबर 2024ला चातुर्मास संपणार आहे. तर हा कालावधी आहे चातुर्मासाचा. तर बघा मंडळी, हिंदू धर्मात चातुर्मास हा अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. चातुर्मासात जास्तीत जास्त वेळ देवाची भक्ती करण्यात आपण घालवायला पाहिजे. विविध नियम या दिवसामध्ये पाळले जातात. बघा, ऋषीमुनी या चातुर्मासात प्रवास करत नाहीत, तर एकाच ठिकाणी राहून भगवंताची आराधना करतात. भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये असतात, म्हणून याला चातुर्मास म्हणतात. बघा मंडळी, देवशयनी एकादशी, ज्याला आपण आषाढी एकादशी म्हणतो, तर देव उठणी एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी, हा काळ चातुर्मास पाळला जातो. चातुर्मासात भगवान विष्णू हे झोपतात व या पूर्ण विश्वाचा कारभार हे भगवान शंकरांकडे देतात. म्हणून या 4 महिन्यामध्ये व श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची आराधना करत असतो. बघा, असं म्हटलं जातं की या चातुर्मासात भगवान शिवशंकरांची आपण थोडी जरी उपासना केली, सेवा केली, तर त्याचं खूप मोठ्या प्रमाणात फळ ते आपल्याला देत असतात आणि भगवान शिवशंकर हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनोवांछित इच्छा ते पूर्ण करत असतात. म्हणून या दिवसामध्ये जास्तीत जास्त सेवा उपासना केली जाते. चातुर्मासात तपस्या, साधना, व्रत केल्याने फार लवकर आपल्याला त्याचा लाभ होत असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे बघा, बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की या चातुर्मासामध्ये देव झोपलेले असतात, तर मग आपल्या देवघरामध्ये असलेल्या देवांची आपण देवपूजा करावी का? तर होय, या चातुर्मासामध्ये भगवान विष्णू झोपलेले असले तरीसुद्धा आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला व्रत, वैकल्य सर्व काही आपल्याला करायचे आहे. त्यामुळे तुम्हाला या महिन्यात केलेल्या पूजेचे लवकर फळ तुम्हाला मिळत असते, खूप लवकर लाभ होत असतो. त्यामुळे जास्तीत जास्त सेवा उपासना करायची आहे. आता बघा, चातुर्मास म्हणजे कोणता काळ असतो तर आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक. आषाढ महिना अर्धा असतो आणि कार्तिक महिन्यातील पहिले 11 दिवस असतात. म्हणून ह्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला सेवा उपासना करायची आहे. आता बघा, या दिवसामध्ये आपल्याला कोणती कामं आहेत जी आपल्याला करायची आहेत या चातुर्मासामध्ये हे जाणून घेऊया, ज्यामुळे आपल्याला शुभ फळ आपल्याला त्यामुळे मिळत असतं. बघा, चातुर्मासामध्ये मांगलिक कामे होत नाहीत. चातुर्मासात लग्न, मुंडन, जनेऊ वृद्धी, गृहप्रवेश, त्यानंतर नामकरण यासारखी मंगलिक जी कामं आहेत ती कामे होत नाहीत. या दिवसात मंगल कार्याच्या तिथीच नसतात, म्हणून ही मंगल कार्य होत नाहीत. व बघा, भगवान विष्णू हे योग निद्रेमध्ये असल्यामुळे कोणतेही मंगल कार्य या चातुर्मासामध्ये होत नाही. आता चातुर्मासामध्ये काय करावे तर बघा, यामध्ये उपवास शक्य झाल्यास उपवास करतात. साधना, तप, जप व पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दानालाही अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. बघा, या 4 महिन्यामध्ये बरेच जण पानावर जेवण करतात. म्हणजे आपण जसं ताट वाटी घेतो तर ते तसं न घेता फक्त पानावरच आपल्याला जेवण करायचं असतं. हे अत्यंत फलदायी मानलं गेलेलं आहे. बघा, या महिन्यामध्ये धार्मिक कार्य
केल्याने विशेष आपल्याला फळ मिळत असते। चातुर्मासात काही जण एकच अन्न ग्रहण करतात, म्हणजे पहिल्या दिवशी आषाढी एकादशी झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी, आषाढी एकादशीला तर उपवासच असतो, दुसऱ्या दिवशी 18 तारखेला आपण जे काही अन्न ग्रहण करू 4 महिने तेच अन्न ते ग्रहण करत असतात। त्यानंतर या महिन्यामध्ये राजसी आणि तामसी अन्नाचा त्याग केला जातो। ऋषीमुनींची सत्संग करणं हे खूप शुभ मानलं जातं। या महिन्यात दानालाही अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। त्याचबरोबर बघा, या महिन्यामध्ये पितरांसाठी पिंडदान तर्पण करतात, त्यामुळे पितरांना शांती मिळते आणि आपल्याला लवकर फलप्राप्ती मिळत असते। त्याचबरोबर या 4 महिन्यामध्ये आपल्याला छोटे छोटे आपण उपासना सेवा जरी केल्या ना, त्याचंही आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फलप्राप्ती आपल्याला मिळत असते। तर त्यामध्ये बघा, आता कुठले आहे ते छोटे छोटे सेवा उपासना हे जाणून घेऊया। बघा, आपल्या देवघरामध्ये रुक्मिणी मातेचा फोटो किंवा विठ्ठल रुक्मिणीचा फोटो असतो किंवा त्यांची मूर्ती असते, तर तुम्ही दररोज आपल्या देवघरातील रुक्मिणी मातेची ओटी भरू शकता। जसं की बघा, छोटीशी प्लेट घ्यायची, त्यावर छोटासा कपडा तुम्ही कट करून घेऊ शकता, त्यावर थोडेसे तांदूळ, खारीक, वाटी, सुपारी, हळकुंड, बदाम आणि 1 रुपयाचं नाणं हे आपल्याला तिथे देवघरातच दररोज आई रुक्मिणी माते आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे, नंतर त्यांची ओटी भरायची आहे। हे साहित्य आपल्याला दररोज बदलायचं नाही, दररोज आपण काढून घ्यायचं, दररोज फक्त आपण तांदूळ बदलायचे, बाकीचं साहित्य जसं तसंच तिथे ठेवून द्यायचं आहे। या प्रकारे तुम्ही 4 महिने रुक्मिणी मातेची ओटी भरू शकता। त्यानंतर दुसरी सेवा म्हणजे बघा, घरच्या घरी आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते। तर बघा, गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत, ते विघ्नहर्ता आहेत आणि या 4 महिने जर तुम्ही संकल्पयुक्त दररोज त्यांना 21 दुर्वा जर अर्पण केल्या, तर बघा याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे। तर कुठेही जायची गरज नाही, काही नाही, घरच्या घरी तुम्ही ही सेवा करू शकता आणि बघा या दिवसामध्ये भरपूर दुर्वा तुम्हाला कुठेही मिळून जातील। त्यानंतर आपल्या देवघरामध्येच बघा, पांडुरंगाची मूर्ती असते, फोटो असतो किंवा बाळकृष्णाची मूर्ती असते, तर त्यांना तुम्ही 4 महिने दररोज संकल्पयुक्त तुम्ही त्यांना मंजुळा देखील अर्पण करू शकता। त्यानंतर बघा, आपण दररोज तुळशीची पूजा करत असतो, तर तुळशीच्या पूजेसोबतच तुम्ही दररोज धरणी मातेची देखील पूजा करू शकता। यामुळे सुद्धा तुम्हाला खूप चांगला तुम्हाला फायदा होऊ शकतो। त्यानंतर बघा, ह्या ज्या गोष्टी आहेत यातील जशा तुम्हाला जमतील तशा तुम्ही दररोज हे 4 महिने तुम्ही या सेवा या उपासना केल्या, तर तुम्हाला याचं खूप चांगलं फळप्राप्ती तुम्हाला होणार आहे। तर ह्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला या 4 महिने करायच्या आहेत। आता कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत हे जाणून घेऊया। बघा, या दिवसामध्ये मंगल कार्य करू नये असं म्हटलं जातं। त्याचबरोबर बरेच जण या दिवसामध्ये केस कट करत नाहीत, दाढी कट करत नाहीत, त्यानंतर काळे कपडे चुकूनही घालू नका। चातुर्मासामध्ये कुणाचीही निंदा नालस्ती करू नये। या 4 महिन्यात जर तुम्ही कुणाची निंदा नालस्ती केली तर तो मनुष्य अतिशय पापी समजला जातो। या 4 महिन्यामध्ये प्रवास करणं टाळावं। या 4 महिन्यामध्ये तेलाचे बनवलेले जे पदार्थ असतात त्यापासून दूर राहायचं आहे। त्यानंतर तामसिक अन्नापासून आपल्याला दूर राहायचं आहे। त्याच्यानंतर मांसाहार वगैरे जे पदार्थ आहेत ते सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचे आहेत। त्यानंतर चातुर्मासातले हे जे 4 महिने आहेत, या 4 महिन्यामध्ये एक पदार्थ खायचा नसतो। जसं की बघा, आता 4 महिन्यामध्ये पालेभाज्या असतात, हिरवी मिरची असते, या भाज्या आपल्याला भाद्रपद महिन्यामध्ये खायच्या नाही आहेत। नंतर दही, अश्विन महिन्यामध्ये दही खायचं नाही आहे, दूध खायचं नाही आहे। कार्तिक महिन्यामध्ये लसूण, कांदा, उडीद डाळ इत्यादी पदार्थ आपल्याला वर्ज्य करायचे आहेत। तर आपल्याला जास्त काही नाही, पण हे पदार्थ तर आपण वर्ज्य करू शकतो। तर ही माहिती होती चातुर्मास म्हणजे काय, काय पाळायचं आहे, काय करायचं आहे, ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।